कार मंडळी, इंडियन लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपला काश्मीरला जायचा प्लॅन होता, पण तो काही गोष्टींमुळे आम्ही कॅन्सल केलाय. तर आम्ही निघालो आहोत आता हिमाचल प्रदेशामध्ये आणि आमच्यासोबत लहान लहान बाळ पण आहे, त्याच्यामुळे काश्मीर प्लॅन कॅन्सल केला, नाही तर आम्ही जात होतो. तर चला आता भेटू. अजून भरपूर काही तयारी करायची राहिली. आमच्या बॅगा वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता सगळी. काय दूध चपाती खातो मी. तर वहिनीने केला आहे हा मस्त पुलाव आणि आपल्याला हा घेऊन जायचा आहे सोबत, कारण कृष्णा आणि राघवला बाहेरचं देणं म्हणजे खूप रिस्की काम आहे. पण न्यायची आहे सोबत डब्याला चपाती. तर चला, सगळी आमची तयारी झालेली आहे. ही माझी बॅग आहे आणि हा आमचा कृषू. हाय कर. कुठे चाललाय सांग ना, कुठे चाललाय? कुठे चाललाय सांग? कुठे चाललाय? कुठे चाललाय सांग तू? कुठं सगळं चाललं असं सोपं इकडून. एवढा एसी नसतो. आम्ही आलो होतो पुणे स्टेशनला आणि इथूनच आमची ट्रेन होती. तर सगळे आम्ही इथेच जमणार होतो. तर सगळे ट्रेन में बैठे. काय बाबू कुठं काढायचे? बरं काढ ना. काढा काढून टाका. रागवला वाटते दादा बाबा कुठं. चला, तर मी आता निघाली आहे पुण्यामधून. आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि ट्रेनमध्ये जागा पण मस्त भेटली आहे, त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. तुम्ही बाहेरचा नजारा तर बघू शकता, खूप छान वाटतंय आणि फर्स्ट टाइम असणार आहे. म्हणजे आपलं इथलं काही नाही. खाली कुठले ही आमची ऑल टोटल फॅमिली. हा आमचा सेकंड दिवस होता आणि माझी सगळी ऑल फॅमिली आम्ही सोबत होतो, त्यामुळे खूप मस्त वाटलं. तर चला, आता आमचं स्टेशन आलेलं आहे. 5 ते 10 मिनिटात जयपूर स्टेशनला उतरणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला उतरणार आहोत. हॅलो. तो चला, तर आता आपण उतरलेलो आहे जयपूर स्टेशनला. आता आमची ट्रेन जयपूरमध्ये आहे. आता आम्हाला दुसरी ट्रेन पकडायची आहे जयपूरमध्ये. बरं झालं यार, लिफ्ट भेटली, तर लय डेंजर हाल झाले असते. हे आहे जयपूर स्टेशन. खूप मोठे स्टेशन आहे आणि इतकी हीट होती तिथे, खूप गरमी आणि लहान मुलं होते तिथे. आम्हाला आमच्या ग्रुप मेंबरनी सगळ्यांना कॅप दिल्या होत्या, कारण सगळे ओळख पटावी सगळ्यांची आणि एकत्र ग्रुप दिसावं, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना. आम्ही ट्रेन, चला तर आता ट्रेन येणार आहे आमची. आता आम्ही निघालो आहोत जम्मू तवी. ही आमची ट्रेन असणार आहे आणि आम्ही निघालो आहोत आता. सगळ्यात आम्ही पहिल्यांदा कटाराला उतरणार आहे. कटरा आणि वैष्णवी वैष्णोदेवी. तर चला, आता आपली ट्रेन आहे. थोड्याच वेळात आम्ही निघालो आहोत इथून. 1-2 तास आराम केला, थोडंसं खाल्लं, पेट पूजा केली. आता सेकंड ट्रेनमध्ये आम्ही चढलेलो आहे. आता ही ट्रेन कुठेच थांबणार नाही, आता डायरेक्ट दिल्ली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आमचा दुसरा दिवस उद्याचा कटराचा असणार आहे. कठुआ स्टेशन आहे. आता आमचं लास्ट स्टेशन आलेलं आहे जम्मू तवी. आता आम्ही उतरणार आहोत. प्रेरणा. हा बरोबर, ठीक आहे. कृषू कृषू हेलो. अभी हम पहुंचे हैं जम्मू तवी. हमारा लास्ट स्टेशन है. अब हम जाएंगे हॉटेल में. चला, तर आता आम्ही उतरलेलो आहोत तिथे आणि आता आम्हाला हॉटेलवर जायचं आहे. आता आम्ही आलेलो आहोत जम्मूमध्ये. मला दिसतंय का नाव? उलटं नाव दिसत असेल. तर आता इथून आम्हाला हॉटेलवर जायचं आहे आणि याच्यानंतर आमचा. जम्मूमधले सगळे आपलेच लोक वाटत होते, त्याच्यामुळे टेन्शन वाटत नव्हतं. आणि हे तर बघा, मी यांना विसरलेच होते, हे आपले बाय करत होते. खूप छान वाटलं. जो हाडे सिंगर
शायद ये 2 ट्रैवल है हमारी, इससे हम होटल में जाएंगे। अभी बहुत गर्मी है यार। माता की जय, माता दी जय, माता दी, माता माता की जय। ही ट्रिप आमच्यासाठी खूप खास होती, कारण आमची सगळी फॅमिली, ऑल फॅमिली आम्ही सगळे एकत्र होतो आणि खूप मजा येत होती। सगळी फॅमिली एकत्र असली ना मग टेन्शन नसतं। जम्मूमधून आम्ही आता निघालो होतो कटरा येथे, आणि आमचे हॉटेल्स पण तिथे बुक होते, कारण जे आमचे ग्रुप मेंबर आहेत त्यांनी हॉटेल कटरा इथेच बुक केले होते आणि आम्हाला तिथून वैष्णोदेवीसाठी ते जवळ पडणार होतं, त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो आता। आणि 2 दिवस आमचा प्रवास होता, त्याच्यामुळे खूप कंटाळा आला होता आणि आमचे 2 छोटे क्यूट कृष्णा आणि राघव तर पूर्ण कंटाळले होते आणि आंघोळ वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे खूप बेकार वाटत होतं। तर आता आम्ही आलेलो आहोत वैष्णवी देवी मातेच्या पालख्याजवळ। हॉटेल बघायचे, आंघोळ करायची, संध्याकाळी दर्शनाला निघणार आहोत। तर चला, इथं आम्हाला ID कार्ड भेटलेलं आहे वरती जाण्यासाठी, पण आत्ता आम्ही दर्शनाला नाही जाणार आहे, आम्ही संध्याकाळी जाणार आहे। पण इथे येऊन आपल्याला ID कार्ड घ्यावं लागतं, पास घ्यावं लागतो, त्याच्याशिवाय दर्शन भेटत नाही। काय ते पूर्ण ब्ल्यू पत्र दिसत का? ते पूर्ण ट्रेक कुठे आहे ते काय पूर्ण केवढं लांब होते। चला, तर आमचा ह्या हॉटेलमध्ये स्टे असणार आहे। हॉटेल बघा किती सुंदर आहे, हॉटेल खूप छान होतं इथलं आणि खूप छान रूम होते आणि क्लीनपणा खूप होता, त्यामुळे मला खूप भारी वाटलं। आणि तुम्ही बघू शकता हॉटेल। आता लगेच ना जेवण करायला जायचं आहे, कारण खूप उशीर झाला आहे आणि थोडा आराम पण करायचं आणि संध्याकाळी आम्ही दर्शनाला निघणार आहोत। तर चला जेवण करायला आता। रूम खूप छान आहे। कटारा इथे आम्ही पोहोचलो होतो आणि तिथे आमचं जेवण होतं हॉटेलवर, छोलेची भाजी आणि पुरी, खूप छान जेवण होतं आणि हे लोणचं होतं त्यांच्या। हॉटेल खूप छान होते इथली, आणि हा हॉटेलच्या बाहेरचा स्पेस होता तो पण खूप मोठा होता आणि खूप भारी हॉटेल वाटत होते। हे 5 स्टार हॉटेलसारखंच वाटत होतं, पण खूप छान होतं, क्लीनपणा तर खूप होता, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन नाही आलं। हे हॉटेल 1 नंबर होतं आमचं कटरा येथे आम्ही जे घेतलं होतं, म्हणजे आमच्या ग्रुप मेंबर आहे त्यांनी जे हॉटेल्स बुक केले होते, खरंच त्यांच्या मला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका। तर चला फ्रेंड्स, अशीच अजून नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तरी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, बाय बाय, टेक केअर।